राज्यातील किल्ल्यांवर करण्यात आलेलं अतिक्रमण 31 मे पर्यंत हटवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळते। अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे। किल्ल्यांवरील अतिक्रमणांची यादी 31 जानेवारी पर्यंत देण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। त्यासोबतच पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीची नेमणूक देखील करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिक माहिती आहे? किल्ल्यांवरील अतिक्रमण आता कुठेतरी हटवण्यात येणार आहे, काय अधिक माहिती आहे? निश्चितच ज्या प्रकारची माहिती आहे की राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 47 केंद्र संरक्षित किल्ले असून 62 राज्याच्या अंतर्गत येणारे संरक्षणाअंतर्गत येणारे किल्ले आहेत। आणि या किल्ल्यांवरती बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं होतं, विशाळगड असेल किंवा प्रतापगड असेल, या ठिकाणी जी अतिक्रमण झालेली होती अशीच वेगवेगळ्या किल्ल्यांवरती अतिक्रमण आहेत। आणि ही अतिक्रमण हटवण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी गंभीर पाऊल उचललेलं आहे। गंभीर दखल घेत थेट आता 31 जानेवारी पर्यंत नेमकं कुठल्या कुठल्या गड किल्ल्यांवरती अशा प्रकारचे अतिक्रमण आहेत त्याची किल्ले यादी तयार करण्याचे आदेश आहेत ते या समितीस दिलेले आहेत। तब्बल 11 सदस्यांची ही समिती असेल, ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसहित पोलीस उपायुक्त, पोलीस आयुक्त असतील, पोलीस अधीक्षक असतील, इतकंच नाही तर महानगरपालिकेचे आयुक्त अशा वेगवेगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना थेट 1 फेब्रुवारी ते 31 मेच्या दरम्यान ही सर्व अतिक्रमणं आहेत ती टप्प्याटप्प्याने हटवण्याचे आदेशही सरकारने दिलेले आहेत। आणि ही अतिक्रमणं हटवल्यानंतर या सर्व गड किल्ल्यांवरील सद्य परिस्थितीचा जो अहवाल असेल तो संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना थेट सादर करावा लागणार आहे। त्यामुळे ज्या प्रकारचा अजेंडा घेऊन भाजप मैदानात उतरलेलं होतं तो आता पुढे एकंदरीत राबवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संघ मुख्यालयामध्ये ज्या बैठका झालेल्या होत्या त्या बैठकांमध्ये स्पष्टपणे आदेश देण्यात आले सर्व मंत्र्यांना की जे हिंदुत्वाचे अजेंडा आहेत, जे मुद्दे आहेत ते आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत, जी आश्वासन आपण दिलेली होती त्याची पूर्तता करायची आहे। त्यामध्ये एक मोठं आश्वासन म्हणजे राज्यातील गड किल्ले आता अतिक्रमण मुक्त होताना आपल्याला पाहायला मिळू शकतात। अर्थातच, नक्कीच धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।